ओके. सो AKS AI सॉफ्टवेअर प्रेझेंटेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. AKS AI अकॅडमीतर्फे हा प्रोग्राम रन होतो आहे. ज्यांची टॅगलाईन आहे, एज्युकेशन इज की टू सक्सेस अँड लर्न अँड अर्न. तर ह्याच्यामध्ये आम्ही लोकांना शिकवायसाठीचं पण काम करतो, जेणेकरून त्यांना लाईफमध्ये त्यांची सक्सेस मिळेल. प्लस शिकता शिकता तुम्ही इथे अर्निंग पण करू शकता. असा कन्सेप्ट आहे इथे. सो ह्या कंपनीबद्दल सांगू इच्छिते. AKS AI सॉफ्टवेअर ही एक अशी कंपनी आहे जी ट्रेडिंगसाठी पॉवरफुल ट्रेडिंग टूल्स डिझाईन करते, ज्याच्यामध्ये कटिंग एज ट्रेडिंग सॉफ्टवेअर आहे, मॅन्युअल सॉफ्टवेअर आहे, त्याच्यानंतर ऑटोमेटेड ट्रेडिंग सॉफ्टवेअर आहे. प्लस आमचे काही एज्युकेशन पॅकेजेस पण आहेत, ज्याच्यामध्ये ज्याला ट्रेडिंगचं काहीच नॉलेज नाही आहे, तोही ह्याच्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स असे ट्रेनिंगचे पॅकेजेस आहेत, कोर्सेस आहेत. सो ते कोर्सेस घेऊन कोणीही नवीन व्यक्ती ह्या कोर्सेस अटेंड करून शिकून चांगले पैसे अर्न करू शकतं ट्रेडिंगच्या माध्यमातून. आणि त्यांना त्याच्यामध्ये सपोर्ट करायसाठी आमचे मॅन्युअल ट्रेडिंग सॉफ्टवेअर सुद्धा अवेलेबल आहेत आणि ऑटोमेटेड ट्रेडिंग सॉफ्टवेअर सुद्धा अवेलेबल आहेत. अशा प्रकारे ही कंपनी काम करते आहे. आमचं विजन आणि मिशन आहे की हे जे प्रोडक्ट्स आहेत, हे ट्रेडिंगचं एज्युकेशन प्लस मॅन्युअल सॉफ्टवेअर प्लस ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर हे अ, पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचवायचं असं आमचा मिशन आणि विजन आहे. कारण आज आपण बघतोय की ट्रेडिंग हे असं एक सोर्स ऑफ इन्कम आहे की ज्याच्यासाठी तुम्हाला घरातून बाहेर पडायची गरज नाहीये, कुठेही तुम्हाला नोकरी करायची गरज नाहीये. तुम्ही सध्या जे काही करता आहात, तुम्ही भले स्वतः आता सध्या जरी नोकरी करत असलात किंवा एखादा बिझनेस रन करत असलात, तर ते करता करता सुद्धा तुम्ही ट्रेडिंग करून एक चांगलं पार्ट टाइम इन्कम अर्न करू शकता. किंवा ॲज अ ट्रेडर म्हणून तुम्ही फुल टाइम सुद्धा ह्याच्यामध्ये काम करून खूप चांगलं इन्कम कमवू शकता. आमच्याकडे अशी भरपूर लोक आहेत, ज्यांचं आम्ही उदाहरण देऊ शकतो की जी अशा प्रकारे ट्रेडिंग हा विषय शिकून आमचं ट्रेडिंगचं मॅन्युअल सॉफ्टवेअर वापरून चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये पैसे अर्न करतायत आणि चांगली प्रगती त्यांच्या लाईफमध्ये करतायत. सो हे एक बेस्ट ऑप्शन आहे एखाद्या बिगिनरसाठी किंवा एखाद्या इन्व्हेस्टरसाठी सुद्धा. आणि कोणासाठी, मग ती हाऊसवाईफ असू दे, एखादे रिटायर्ड व्यक्ती असू दे, स्टुडंट्स असू दे, किंवा एखादा जॉब बिझनेस करणारी व्यक्ती सुद्धा पार्ट टाइम काम करून ह्याच्यामध्ये ट्रेडिंगमधून चांगला पैसा अर्न करू शकते. सो ही कंपनीचे आमचे जे MD आहेत त्यांचं नाव आहे पंकज पटेल सर, ज्यांच्याकडे 25 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे इंडियन स्टॉक मार्केटचा. ते स्वतः 20 पेक्षा जास्त वर्ष झाली भरपूर स्टुडंट्सना शिकवतायत, मेंटॉरिंग करतायत आणि या ट्रेडिंग इंडस्ट्रीबद्दल नॉलेज शेअर करतायत. त्यांच्या गायडन्स खाली आत्तापर्यंत 9,500 पेक्षा जास्त स्टुडंट्सनी ट्रेडिंग ह्या क्षेत्रामध्ये त्यांची प्रॉफिटेबल जर्नी कंटिन्यू केली आहे. तर जसं मी मगाशी सांगितलं की आमच्याकडे असे भरपूर एक्झाम्पल्स आहेत जे घरातून बाहेर न पडता घरात बसूनच भरपूर प्रमाणामध्ये प्रॉफिट अर्न करतायत आणि लाखोमध्ये त्यांचं इन्कम ते अर्न करतायत. सो पंकज पटेल सर हे क्रिएटर आहेत या ॲडव्हान्स ट्रेडिंग मॅन्युअल सॉफ्टवेअरचे. प्लस जे काय आम्ही अल्गो डिझाईन केले ते सुद्धा ह्यांनी हायेस्ट ॲक्युरेसीने बनवलेले आहेत. सो अशी एक ग्रेट पर्सनॅलिटी आहे ज्यांच्यामुळे आज आपल्यापर्यंत हे सॉफ्टवेअर पोहोचलेलं आहे, जे आपण पुढे बघूच की कशा प्रकारे सक्सेसफुली काम करत आहे. सो आमचे हे 3 प्रोडक्ट आहेत. पहिलं तर आहे AKS AI सॉफ्टवेअरचे AI बेस मॅन्युअल ट्रेडिंग सॉफ्टवेअर आहे. त्याच्यानंतर AKS AI कोर्स जे ट्रेडिंग एज्युकेशन प्रोव्हाइड करतं आपल्याला. त्याच्यानंतर AKS AI अल्गो जे AI बेस ऑटोमॅटिक ट्रेडिंग सॉफ्टवेअर आहे. सो असे हे 3 प्रोडक्ट्स आहेत सध्या आपल्याकडे, ज्याच्यावरती ज्याचा वापर करून भरपूर लोक चांगल्या चांगल्या प्रकारे प्रॉफिट अर्न करत आहेत. हे जे सॉफ्टवेअर आहे AKS AI बेस मॅन्युअल ट्रेडिंग सॉफ्टवेअर, हे ह्याचा वापर करून तुम्ही कुठल्याही मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकता. मग ते इंडियन स्टॉक मार्केट असेल, करन्सी मार्केट असेल जसं की फॉरेक्स मार्केट, त्याच्यानंतर कमॉडिटी मार्केट असेल जसं की तुम्ही फॉरेक्स गोल्डमध्ये सुद्धा काम करू शकता किंवा इंडियन MCX कमॉडिटी मार्केट्समध्ये याचा वापर करू शकता.
किंवा ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये कुठल्याही स्टॉक एक्सचेंजमधले कुठलेही स्टॉक्स असू देत, इंडेक्स असू दे, कुठल्याही प्रकारच्या मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारच्या चार्टवरती हे तुम्ही सॉफ्टवेअर वापरून त्याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकता. सो इथे आपल्याकडे एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही नवीन गोष्टी शिकू शकता, ज्याच्यामुळे तुमच्यामध्ये नवीन स्किल डेव्हलप होईल आणि ज्याचा वापर करून तुम्ही तुमचं स्वतः फ्युचर डिझाईन करू शकता चांगल्या प्रकारे. आणि हे येस हो, हे तुमच्या आयुष्यात सुद्धा घडू शकतं, कारण ऑलरेडी हे भरपूर लोकांच्या आयुष्यात अशा प्रकारे घडलेलं आहे. सो हे जे ए आय सॉफ्टवेअर जे मॅन्युअल सॉफ्टवेअर आहे त्याचे फीचर्स आपण बघतोय, तर हे एका प्रोफेशनल एक्सपिरियन्स ट्रेडर आणि अनालायझर्सने डिझाईन केलेलं आहे, ज्याच्या पाठीमागे त्यांचा 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. 100% टेक्निकल अनालिसिसवरती बेस्ड आहे. त्याच्यानंतर ह्याची तुम्ही बॅक टेस्टेड हिस्ट्री बघू शकता. हायली टेस्टेड आहे याची ॲक्युरसी. त्याच्यानंतर सगळे लेटेस्ट ट्रेडिंग पॅरामीटर्स ह्याच्यामध्ये वापरलेले आहेत. हे जे सॉफ्टवेअर आहे हे आपण तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूवर तुमच्याच ट्रेडिंग व्ह्यूच्या प्रोफाईलवरती आम्ही तुम्हाला हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून देतो आणि ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या कुठल्याही अकाउंटमध्ये कुठल्याही ट्रेडिंग अकाउंटमध्ये तुम्ही या चार्टचा वापर करून या सॉफ्टवेअरचा वापर करून ट्रेडिंग करू शकता. प्लस ह्याच्यामध्ये तुम्हाला एक ॲडिशनल बेनिफिट मिळतो, तो म्हणजे तुम्हाला एक आमचा टेलिग्रामचा चॅनल मिळतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला फ्री अलर्ट्स मिळतात. कारण आपण प्रत्येक वेळेला सगळेच चार्ट बघत नाही. त्याच्यामुळे आमच्याकडे आम्ही असं एक बॉट डिझाईन केलेलं आहे टेलिग्राममध्ये, ज्याच्यामध्ये आम्ही जे जे काही स्क्रिप्ट्स ॲड केलेल्या आहेत त्या सगळ्या स्क्रिप्टचे 3 मिनिटाचे आणि 5 मिनिटाचे अलर्ट्स तुम्हाला तुम्ही हे सॉफ्टवेअर परचेस केल्यानंतर तुम्हाला त्या टेलिग्रामवरती मिळत जातात. हे जे सॉफ्टवेअर आहे हे तुम्हाला बाय आणि सेलचं अलर्ट देतं. ते कशा प्रकारे देतं ते आपण पुढे जाऊन बघणारच आहोत. आपण लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा बघणार आहोत की कशा प्रकारे हे सॉफ्टवेअर काम करत आहे. सो बेसिकली या सॉफ्टवेअरचे जे बेनिफिट्स आहेत ते म्हणजे हे खूप सोपं आहे समजण्यासाठी. त्याच्यानंतर कोणीही जर ह्याचं ट्रेनिंग घेऊन प्रॉपर ट्रेनिंग घेऊन कोणीही वापरू शकतं, अगदी बिगिनर जरी असेल, ज्यांना बेसिक ट्रेडिंगचं नॉलेज आहे अशी कोणीही व्यक्ती ह्या सॉफ्टवेअरचा वापर करून ट्रेडिंग करू शकतं. ह्या सॉफ्टवेअरचा वापर करून तुम्ही इक्विटी, कमॉडिटी, करन्सी किंवा कुठल्याही ग्लोबल मार्केटमध्ये अ, तुम्ही याचा वापर करू शकता. क्रिप्टोमध्ये सुद्धा तुम्ही हे वापरू शकता. ह्या सॉफ्टवेअर एकदा तुम्ही परचेस केलं की लाईफ टाईम तुम्हाला सपोर्ट मिळतो आमच्याकडून. जो काही टेक्निकल सपोर्ट असेल तो लाईफ टाईम मिळतो. प्लस ह्याच्यामध्ये जसे जसे अपग्रेडेड जैसे व्हर्जन येतील, कारण सॉफ्टवेअर ही एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला कायम अपग्रेडेशन करावं लागतं, कायम त्याच्यामध्ये काही ना काहीतरी चेंजेस होत असतात. तर ते अपग्रेडेड व्हर्जन तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळत जाणार. आणि हे जे सॉफ्टवेअर आहे हे सबस्क्रिप्शन बेसवरती अवेलेबल आहे. मंथली, 3 मंथली आणि 6 मंथली असे सबस्क्रिप्शन बेसिसवरती हे सॉफ्टवेअर अवेलेबल आहे. त्याच्यानंतर आमचं सेकंड प्रोडक्ट आहे ते म्हणजे AKS एज्युकेशन. ह्याच्यामध्ये जसं मी मगाशी सांगितलं की ह्याच्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स असे 7 पार्टमध्ये आमचं एज्युकेशन पॅक आहे, ज्याचं आमचं ॲप आहे ज्याच्यातून तुम्हाला हे ट्रेडिंगचं एज्युकेशन मिळतं. त्याच्यानंतर आमचं तिसरं प्रोडक्ट आहे ते म्हणजे AKS AI अल्गो, जे ऑटोमेशनचं प्रोडक्ट आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये ऑटोमॅटिक रोबो ट्रेडिंग होतं, ज्याच्यामध्ये बॉट वापरला जातो. आम्ही बॉट डिझाईन केलेले आहे आणि तो बॉट तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये ट्रेडिंग करून तुम्हाला प्रॉफिट जनरेट करून देतो. सो ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट लो रिस्क स्ट्रॅटेजीज वापरलेल्या आहेत. ऑटो ट्रेड होतं, ऑटो एंट्री, ऑटो एक्झिट होतं. पॉवरफुल मनी मॅनेजमेंट वापरलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुमचं अकाउंट वॉशआउट होत नाही. कारण त्याच्यामध्ये जी आम्ही स्ट्रॅटेजी वापरलेली आहे त्याच्यामध्ये जरी लॉस झाला तरी छोटासा लॉस होतो, पण प्रॉफिट त्याच्या डबल होतं. त्याच्यानंतर हे जे सॉफ्टवेअर आता आमचे हळूहळू बरेच अल्गो येत आहेत, ज्याच्यामध्ये जे करन्सी, कमॉडिटी आणि ऑल सेगमेंट ऑफ मार्केटमध्ये काम करत आहेत. 24/5 मार्केट वॉच आणि अनालिसिस केला जातो. एक्सलंट रिस्क मॅनेजमेंट ह्याच्यामध्ये केली जाते. ह्याची बॅक टेस्टिंग अवेलेबल आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुमच्या फंडनुसार डायनॅमिक SL वापरला जातो आणि तसंच त्या प्रकारे तुमच्या फंडनुसार ह्याच्यामध्ये डायनॅमिक लॉट कॅल्क्युलेशन केलं जातं. ज्याच्यामुळे 100% रिस्क रिवॉर्ड रेशिओ हा मेंटेन केला जातो. तर अशा प्रकारे हे सॉफ्टवेअर वर्क होतं. त्याच्यानंतर ह्याचे बेनिफिट्स आहेत ते म्हणजे हा एक बॉट असल्यामुळे इमोशन फ्री ट्रेडिंग होतं.
ऑटोमेशन आहे, 100% ऑटोमेटेड होतं, ह्याच्यामध्ये अजिबात मॅन्युअल इंटरफेरन्स होत नाही. ॲडव्हान्स ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज ह्याच्यामध्ये वापरलेला आहे. हे टाइम सेव्हिंग आहे, कारण तुम्हाला ह्याच्यामध्ये चार्ट बघायसाठी कुठलाही वेळ द्यावा लागत नाही. हायली टेस्टिंग आहे. तुम्ही झोपलेले असताना सुद्धा ह्या बॉट असल्यामुळे तो तुम्हाला पैसे अर्न करून देतो, ज्याचा वापर तुम्ही तुमच्या पॅसिव्ह इन्कमसाठी करू शकता. आणि इझी इन्स्टॉलेशन आहे. तुम्हाला फक्त तुमचा MT5 ID आणि पासवर्ड, ट्रेडिंग पासवर्ड आम्हाला द्यायचा असतो, आणि हे इझिली सॉफ्टवेअर तुमच्या अकाउंटला इन्स्टॉल होऊन जातं. सो आता आपण बघतो आहे ते म्हणजे AKS AI सॉफ्टवेअर, जे मॅन्युअल सॉफ्टवेअर आहे. त्या मॅन्युअल सॉफ्टवेअरचं आपण आता ट्रेडिंग कशा प्रकारे त्याचं सॉफ्टवेअरचं ट्रेडिंग सॉफ्टवेअर वापरून ट्रेडिंग केलं जातं, ते बघणार आहोत. तर रवींद्र सर, तुम्ही ट्रेडिंग करता का? अ, करत होतो, थोडंफार माहित आहे. ओके. फार काही जास्त माहित आहे असं नाहीये. हां कारण हां. प्रत्येक स्ट्रॅटेजी वेगवेगळ्या असतात. बाकीचे नाही, सगळे ट्रेंड पण होत बेसिक ट्रेडिंग कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे, ट्रेडिंग केलेलं आहे मॅन्युअल तुम्ही. SL, TP लावणे, SL लावणे, ह्या सगळ्या गोष्टी माहित आहेत. काही इंडिकेटर ओके सेट ओके. केले, दिले कशामध्ये होते. केलेलं आहे तुम्ही ट्रेडिंग? गोल्ड मध्ये. ओके, म्हणजे फॉरेक्समध्ये, गोल्डमध्ये केलेलं आहे. गोल्ड. ओके ओके. ठीक आहे. तो सो आपण सध्या तुमच्या समोर जे एक्झाम्पल आहे ते गोल्डचा चार्टचं एक्झाम्पल आहे. तर मी तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करते. ओके, हा जो चार्ट आहे हा गोल्डचा चार्ट आहे. ही टेक्निकल स्लाइड 1 आहे आमची. तर हे मॅन्युअल सॉफ्टवेअर कशा प्रकारे काम करतं ते मी तुम्हाला प्रयत्न करते सांगायचा. आता तुम्हाला ह्या चार्टमध्ये दिसतंय की इथे पहिलं तर आहे रेंज प्लस प्राइस. म्हणजे हे जे ही जी स्लाइड आहे ही आपल्याला हे सॉफ्टवेअर रेंज आणि प्राइस कशी आपल्याला देते ते हे सॉफ्टवेअर मी सांगते तुम्हाला. सो इथे बघा, तुम्हाला इथे दोन रिबन दिसत आहेत. एक ही रेड रिबन आहे टॉपला, आणि एक ही ग्रीन मोठी रिबन आहे बॉटमला. सो ही जी रेड रिबन आहे ह्याच्यावर लिहिलेलं आहे सेशन स्टार्ट प्लॉट विथ प्राइस व्हेरी फर्स्ट कॅन्डल, आणि इथे प्राइस लिहिलेली आहे 3580.09. आणि सेम लिहिलेलं आहे खाली सेशन स्टार्ट प्लॉट विथ प्राइस व्हेरी फर्स्ट कॅन्डल, आणि तिथे प्राइस लिहिलेले 3540.71. तर ज्या वेळेला मार्केट सुरू होतं फर्स्ट, मार्केटची आपले कुठलंही मार्केट, जसं आता गोल्डचं मार्केट जर बघितलं तर इंडियन टायमिंग प्रमाणे रात्री पहाटे म्हणजे 3:30 वाजता ओपन होतं गोल्डचं मार्केट. तर जेव्हा 3:30 वाजता पहिली कॅन्डल बनते, त्या पहिल्या कॅन्डल बरोबरच तुम्हाला ह्या प्राइस येतात. ही वरची तुम्हाला प्राइस येते आणि खालची येते. आता इथे दिसत नाहीये पण इथे डी लिहून येतो. तो डी म्हणजे डेलीची रेंज तुम्हाला इथे या प्राइस बरोबर तुम्हाला इथे डी दिसतो, म्हणजे डेलीची रेंज तुम्हाला इथे येते. एव्हरी डे, एव्हरी डे पहाटे 3:30 वाजता जेव्हा फर्स्ट कॅन्डल बनते त्यावेळेला ते डी लिहून येतं आणि प्राइस लिहून येतं. म्हणजे ही बॉटमची तुमची प्राइस तुम्हाला येते, बॉटमचा सपोर्ट आणि टॉपचा रेझिस्टन्स तुम्हाला एव्हरी डेचा डेलीच्या चार्टमध्ये तुम्हाला येतो इथे. तुम्ही कितीही मिनिटाची कॅन्डल बघा, हे जे दोन प्राइस आहेत ह्या कधीच चेंज होत नाहीत, या रिपेंट होत नाही. इथे लिहिलेलं AKS सॉफ्टवेअर नॉन रिपेंट लेवल्स. ह्या एकदा बनल्या की त्या दिवसभर, म्हणजे रात्री 2:30 वाजता मार्केट बंद होईपर्यंत हे प्राइस सेम राहते. त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसते की ही जी रेड रिबन आहे आणि ही ग्रीन रिबन आहे, ही जर आपण 100% पकडली, ह्याच्यातली जी प्राइस आहे, ह्याच्या दोन लाईनमध्ये जी प्राइस आहे, ती प्राइस जर आपण 100% पकडली आणि त्याला 3ने डिवाइड केलं, तर 0.33, 0.33 आणि 0.33 असे 3 पार्ट बनतात. तर हे टॉप लाईन पासून या मिडल व्हाईट लाईन पर्यंत जी रेंज आहे ती 0.33%ची आहे. या दोन व्हाईट लाईनच्या मधली जी प्राइस आहे ती सुद्धा 0.33% आहे. आणि या व्हाईट लाईन पासून ही जी ग्रीन लाईन पर्यंतची प्राइस आहे ती पण 0.33 आहे. म्हणजे ही जी प्राइस तुम्हाला दिसते आहे पूर्ण दिवसाची, जी तुम्हाला प्राइस आलेली आहे, त्या प्राइसचे आपण इथे 3 पार्ट झालेले दिसतात आपल्याला. त्याच्यामुळे आपल्याला लेवल समजतात की या व्हाईट लाईन पासून वरची टॉपची लेवल काय आहे, म्हणजे बाईंग झोन आहे. त्याच्यानंतर ह्या व्हाईट लाईन पासून खालचा जो आहे तो सेल झोन आहे. हे आपल्याला याच्यामध्ये रेंज समजते आहे.
त्याच्यानंतर ह्या दोन व्हाईट लाईनच्या मध्ये तुम्हाला एक येलो डॉटेड लाईन दिसते. तर ही जी येलो डॉटेड लाईन आहे ती म्हणजे या व्हाईट लाईनला जर तुम्ही 2ने डिवाइड केलं, म्हणजे ह्या 0.33ला जर तुम्ही 2ने डिवाइड केलं तर 0.165%, 0.165% असे दोन पार्ट होतात. म्हणजे ह्या प्राईजला, या टोटल प्राईजला आपण 0.165ने पर्सेंटने जर 100% पकडली तर 165% जी येते ती आपली ह्याच्यामधली प्राईज येते. सो अशा प्रकारे हा ह्याचा येलो जो सेंटर आहे तो ह्याची ग्रॅव्हिटी झोन आहे, हा ह्याचा सेंट्रल ग्रॅव्हिटी झोन आहे, याची सेंटर लेवल आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी आहे की तुम्ही कुठल्याही चार्टला हे सॉफ्टवेअर लावलं, मग ते इंडियन असू दे, इंटरनॅशनल असू दे, कुठलाही इंडेक्स असू दे, कुठली कमॉडिटी असू दे, कुठली क्रिप्टो असू दे, कुठली करन्सी असू दे, ज्या वेळेला मार्केट ओपन होतं आणि त्याची फर्स्ट कॅन्डल बनते, तेव्हा ती फर्स्ट कॅन्डल ही 100% या दोन व्हाईट लाईनच्या मध्येच तयार ओपन होतं मार्केट. या दोन व्हाईट लाईनच्या मध्येच ते मार्केट ओपन होतं आणि ही जी येलो डॉटेड लाईन आहे त्याच्या आसपासच कुठेतरी फर्स्ट कॅन्डल तयार होते. सो हे 100% फक्त ह्याच सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतं. म्हणजे तुम्हाला एक सेंटर मिळतो, एक सेंटर पॉईंट मिळतो. आता मार्केट आयदर तुम्हाला वरती जाताना दिसेल त्या दिवशी किंवा खालती जाताना दिसेल, या दोनच जागा आहेत जाण्यासाठी त्याला. आयदर ते वरती तरी जाईल किंवा खालती तरी जाईल. सो ह्या डॉटेड लाईनमुळे आणि ह्या ज्या काही 5 लाईन आहेत, हे जे मी तुम्हाला सांगितले, एक फर्स्ट ही रेड आपली टॉप लाईन, त्याच्यानंतर ही सेकंड व्हाईट लाईन, ही थर्ड डॉटेड येलो लाईन, ही फोर्थ व्हाईट लाईन आणि ही फिफ्थ ग्रीन लाईन. या 5 जेव्हा पहिली कॅन्डल बनते कुठल्याही स्टॉकची किंवा कुठल्याही चार्टची, त्यावेळेला ह्या व्हेरी फर्स्ट कॅन्डल तुम्हाला या पाचही प्राइस आणि पाचही प्राइस रेंज तुम्हाला आलेली असते. त्याच्यामुळे तुम्हाला पुढे मार्केट बघायला किंवा मार्केट हे करायला प्री करायला तुम्हाला सोपं जातं. सो ही आपली फर्स्ट स्लाइड आहे जी तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला रेंज मिळतात आणि प्राइस मिळते. आता आपण सेकंड स्लाइडवर जाऊया. ही आहे सेकंड साइड जी आपल्याला ट्रेंड देते. आता मार्केटमध्ये जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल तर रेंज आणि ट्रेंड या दोन गोष्टी जर तुम्हाला मिळाल्या तर तुम्ही कुठल्याही स्टॉकमध्ये ट्रेडिंग करू शकता इझिली, बरोबर आहे? हो, बरोबर आहे. हां. तर पहिल्या स्लाइडमध्ये आपल्याला आपण बघितली की आपल्याला रेंज मिळाली, आपल्याला प्राइस मिळाली. पहिल्याच कॅन्डलला आपल्याला रेंज पण मिळाली आणि प्राइस पण मिळाली. आता हे दुसरं आपल्या आपल्या सॉफ्टवेअरमध्ये एक दुसरी एक स्पेशालिटी आहे, ते म्हणजे ही 5 आपल्याला कन्फर्मेशन मिळतात जे आपल्याला ट्रेंड कन्फर्म करून देतात. या 5 जे लाईन्स आहेत ते आपल्याला ट्रेंड कन्फर्म करून देतात. इथे लिहिलेलं आहे बाय साईड ऑल 5 कन्फर्मेशन नीड. जसं की ह्याच्यामध्ये ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिसतंय की इथे बायचा अलर्ट आला, हा ॲरो दिसतोय, इथे बायचा अलर्ट आला. आता हा बायचा अलर्ट आल्यानंतर इथे या 5 लाईन दिसत आहेत. ही जी फर्स्ट लाईन आहे, ही जी मोठी जाडी लाईन दिसते तो क्लाउड आहे, जो बाय साईडला बायचा जेव्हा कॉल येतो तेव्हा तो 100% ग्रीन असतो. सो ग्रीन क्लाउड बाय साइड हे फर्स्ट कन्फर्मेशन झालं. त्याच्यानंतर सेकंड आहे ब्लू 100 वोल्ट रिटेस्ट. ही जी ब्लू लाईन आहे ही आपल्याला रिटेस्टच्या अपॉर्च्युनिटीज तयार करून देते. त्याच्यानंतर ही जी रेड लाईन आहे ती पण 110 वोल्टचे रिटेस्ट आहे. सो या ज्या दोन लाईन आहेत ह्या तुम्हाला बघू शकता तुम्ही की ह्या सिमिलर सेम डिस्टन्सवरती आणि सेम ह्याच्यामध्ये सेम मार्गानेच चाललेल्या आहेत. या दोन लाईन ज्या आहेत ह्याच्यामध्ये कुठलाही फरक नाहीये. सो ह्या दोन लाईन आपल्याला रिटेस्ट चं आपल्याला गायडन्स देतात. त्याच्यानंतर ही जी फोर्थ लाईन आहे लाईट ब्लू, ही 220 वोल्ट फायर आहे. म्हणजे काय तर ही लाईन जेव्हा या रेड लाईन आणि ब्लू लाईन मध्ये मर्ज होते त्यावेळेला तो स्टॉक किंवा ती करन्सी किंवा ती कमॉडिटी ही तिथून फायर होते, तिथून त्याला मोठी मुवमेंट मिळते असा त्याचा अर्थ होतो. आणि त्याच्यानंतर शेवटची फायनल आणि सगळ्यात बेस्ट ह्याच्यामध्ये ऑप्शन आहे तो म्हणजे ही फिफ्थ येलो लाईन आहे, ज्याला आम्ही म्हणतो 440 वोल्ट फायर. म्हणजे ही लाईन जी आहे ही जेव्हा तुम्हाला सपोर्ट करते, ही जेव्हा तुम्हाला
मर्ज झालेली दिसते, त्यावेळेला 100% तो स्टॉक किंवा ती करन्सी किंवा ती कमोडिटी ही 100% तुम्हाला चांगली मोठी रॅली देते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर ऑपॉर्च्युनिटीज मिळतात रिटेस्टला, की जेणेकरून तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटी घेऊ शकता. सो आता आपण तिसरी स्लाइड बघतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला या दोन्ही गोष्टी आपण ज्या बघितल्या, पहिल्या आणि दुसऱ्या स्लाइड, त्या दोन्ही स्लाइड मधल्या गोष्टी दिसतील. ते म्हणजे जसं इथे ही ग्रॅव्हिटी झोन आहे, येलो डॉटेड लाईन आहे. आता या येलो डॉटेड लाईन वरती आपल्याला ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटीज कशा मिळत आहेत, या दोन्हीचा वापर करून, जे आपण 5 ट्रेंड लाईन बघितल्या, त्या ट्रेंड लाईनचा वापर करून आपण ह्याच्यामध्ये ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटीज कशा मिळतात. तर इथे तुम्हाला दिसत असेल की ह्याच्यामध्ये इथे छोटे छोटे ट्रायंगल तयार झालेले दिसत असतील तुम्हाला, ग्रीन कलरचे. हा बायचा कॉल आलेला आहे इथे, आणि हे छोटे छोटे ट्रायंगल इथे तयार झालेले आहेत. तर हे ट्रायंगल जे आहेत ते AI टेक्नॉलॉजी वापरून ह्याच्यामध्ये आम्ही हे ॲडिशन केलेलं आहे. हे AI बेस आहेत, AIचा वापर करून हे तयार होतात. तर बायचा कॉल आल्यानंतर ज्या ज्या वेळेला तुम्हाला ह्या सॉफ्टवेअरमध्ये अशा प्रकारचे ग्रीन ट्रायंगल, बायच्या कॉल नंतर जेव्हा असे ग्रीन ट्रायंगल दिसतील तुम्हाला, आणि त्याचबरोबर ही जी लाईट ब्लू लाईन आहे ती ब्लू लाईन आणि रेड लाईन मध्ये मर्ज झालेली दिसेल, त्यावेळेला 100% तुम्हाला त्या स्टॉकमध्ये, त्या करन्सीमध्ये, त्या क्रिप्टोमध्ये किंवा त्या कमॉडिटीमध्ये तुम्हाला फायर मुवमेंट किंवा मोठी रॅली आलेली दिसेल. आणि इथे जरुरी नाही की तुम्ही या बायच्या सिग्नललाच कॉल घेतला पाहिजे. या बायच्या सिग्नल नंतर सुद्धा तुम्हाला भरपूर ऑपॉर्च्युनिटी मिळतात. हे जे ट्रायंगल आहेत ते तुमचे रिटेस्ट पॉइंट आहेत. या प्रत्येक रिटेस्ट पॉइंटला तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळते ट्रेड घ्यायसाठी. सो अशा भरपूर ऑपॉर्च्युनिटीज मिळतात तुम्हाला, जसं की ह्या एक्झाम्पलमध्येच तुम्ही बघू शकता की 1, 2, 3, 4, 5, 6, 7 वेळा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली आहे या ट्रेडमध्ये एंट्री करायसाठी, या रॅलीमध्ये एंट्री करायसाठी. तो हे ह्याचे आणि रवींद्रजी, हां. रवींद्रजी, या ज्या ट्रायंगल्स आहेत ना, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून डिझाईन झालेले आहेत. ऑटोमॅटिक त्यांना एक दिलेलं आहे, ते ऑटोमॅटिक येतात ते. या जे ट्रायंगल्स आहेत ना ते. येस, प्रज्ञा, कॅरी ऑन. त्याच्यानंतर हे ट्रायंगल तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देतातच आहेत तुम्हाला या ट्रेडमध्ये एंट्री घ्यायची. प्लस हा जो ग्रीन क्लाउड आहे, जेव्हा मी मगाशी दाखवलं की बायचा सिग्नल आल्यानंतर हा जो क्लाउड आहे तो ग्रीन असतो. तर या ग्रीन क्लाउड वरती सुद्धा जेव्हा कॅन्डल येऊन टेकतात, कॅन्डल येऊन तिथे क्लोज होतात, तेव्हा त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला इथे क्लाउड रिटेस्टची ऑपॉर्च्युनिटी मिळते. तिथेही तुम्ही ट्रेड मध्ये एंट्री करू शकता आणि तुम्ही या रॅलीमध्ये ही रॅली एन्जॉय करू शकता. तर अशा प्रकारे ह्या सॉफ्टवेअर आपल्याला भरपूर ऑपॉर्च्युनिटी देतं ह्याच्या या एखाद्या ट्रेडमध्ये एंट्री घेण्यासाठी. आणि दिसताना आता कदाचित तुम्हाला थोडंसं म्हणजे थोडंसं कॉम्प्लिकेट वाटत असेल, पण एकदा तुम्ही हा चार्ट सॉफ्टवेअर वापरायला लागला, तुम्ही सॉफ्टवेअर घेतल्यानंतर 2 तासाचं तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग दिलं जातं, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक कुठलाही प्रश्न विचारून तुम्ही क्लिअर होऊ शकता. तर त्या ट्रेनिंग नंतर तुम्ही एकदम एक्सपर्ट होऊन जाता हे सॉफ्टवेअर वापरायसाठी. सो अशा प्रकारे हे जे मी म्हटलं की ह्याच्यामध्ये आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिळते. आता सेम हेच एक्झाम्पल आपण सेल साईडला बघूया, की सेलचा जेव्हा आपल्याला कॉल येतो, सेलचा जर कॉल आला, मगाशी आपण बायचं एक्झाम्पल बघितलं, आता सेलचा कॉल आल्यानंतर सुद्धा सेम अशाच प्रकारे आपल्याला हे जे रेड ट्रायंगल बनतात, जे AI बेस्ड टेक्नॉलॉजी वापरून आपण बनवलेले आहेत. सो हे रेड ट्रायंगल तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देतात या ट्रेडमध्ये एंट्री करायची. जिथे जिथे रेड ट्रायंगल बनलेले आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी कुठेही तुम्ही एंट्री घेऊन या ट्रेडच्या ऑपॉर्च्युनिटी घेऊ शकता. त्याच्यानंतर अजून एक इथे ऑपॉर्च्युनिटी मिळते, ती म्हणजे जेव्हा सेल साईड असेल त्यावेळेला इथे जर ग्रीन ट्रायंगल बनला, तर हा ग्रीन ट्रायंगल ब्रेकआउट झाल्यानंतर जे सेलमध्ये रेड ट्रायंगल बनले तर तो तुमचा रिटेस्ट पॉइंट असतो, आणि जर त्याच्यामध्ये ग्रीन ट्रायंगल बनले तर तो तुमचा ब्रेकआउट पॉइंट असतो.
तसे त्या सेल हा अशा सेलला जर ग्रीन कॅन्डल बनले आणि तो ब्रेक झाला, त्याचा ब्रेकआउट झाला, तर तिथे सुद्धा तुम्ही एंट्री घेऊ शकता आणि ह्या ट्रेडमध्ये अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळते मोठं प्रॉफिट अर्न करायची. सो अशा दोन, त्याच्यानंतर मगाशी जसं आपण बघितलं की क्लाउड रिटेस्ट, तर अशा प्रकारे ह्या क्लाउडला जिथे जिथे रिटेस्ट झालेलं आहे, इथे क्लाउडला कॅन्डल टच झालेली आहे, इथे क्लाउडला टच झालेली आहे, इथे टच झालेली, इथे टच झालेली, इथे टच झाली, तर जिथे जिथे क्लाउडला सुद्धा कॅन्डल टच होते तिथेही तुम्ही एंट्री घेऊ शकता आणि चांगलं प्रॉफिट अर्न करू शकता. त्याच्यानंतर ही जे आता तुम्हाला जी स्लाइड दिसते, टेक्निकल स्लाइड 5 नंबरची जी स्लाइड आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की सगळ्या कॅन्डल ज्या आहेत, मगाच्या 4 स्लाइडमध्ये आपण बघितलं की कॅन्डल रेड ग्रीन अशा कॅन्डल होत्या, म्हणजे बायची कॅन्डल असेल तर ग्रीन होती, सेलची कॅन्डल असेल तर रेड होती. पण ह्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसत असेल की सगळ्या कॅन्डल ज्या आहेत त्या रेड दिसत आहेत. सेलचा कॉल आल्यानंतर सगळ्या त्याच्यानंतरच्या कॅन्डल आहेत त्या रेड दिसत आहेत. ह्याला म्हणतात नो इमोशन रेड कॅन्डल. हे फक्त तुम्हाला ह्या सॉफ्टवेअरमध्ये बघायला मिळेल, कारण तुम्हाला ट्रेंड कुठला चालू आहे, कुठला ट्रेंड कंटिन्यू आहे, हे इझिली लक्षात यावं म्हणून हे याच्यामध्ये टेक्नॉलॉजी वापरलेली आहे की जोपर्यंत सेलचा ट्रेंड चालू आहे, तोपर्यंत तुम्हाला क्लाउड रेड दिसतो आणि तुम्हाला सगळ्या कॅन्डल्स पण रेडच दिसणार आणि त्याच्यामुळे तुम्हाला एंट्री करायला सोपं जातं. जसं की आपण मगाशी बघितलं की हा ग्रीन रेड सेलमध्ये जर ग्रीन ट्रायंगल आला तर आणि त्याला जर ब्रेक झाला, तो जो ब्रेकआउट त्या कॅन्डलच्या खाली जर त्या ट्रायंगलच्या खाली जर एखादी कॅन्डल क्लोज झाली तर तिथेही तुम्ही एंट्री घेऊ शकता. तो तुमचा ब्रेकआउट पॉईंट असतो आणि तिथूनही ट्रेड तुम्ही कंटिन्यू करू शकता. किंवा जसं आपण बघितलं की रेड आणि ब्लू लाईनमध्ये ही जर स्काय ब्लू लाईन जिथे मर्ज होते, त्या मर्जला आणि प्लस इथे क्लाउडला रिटेस्ट झाली आहे. तर अशा प्रकारे ही अपॉर्च्युनिटी पण घेऊन तुम्ही ट्रेडमध्ये एंट्री करू शकता. जिथे जिथे क्लाउड रिटेस्ट झालाय, जिथे जिथे अशा प्रकारे सेलमध्ये रेड ट्रायंगल बनले तिथे तिथे, किंवा जिथे जिथे क्लाउड रिटेस्ट झालाय, क्लाउडला कॅन्डल रिटेस्ट झाले, तिथे तुम्ही अपॉर्च्युनिटी घेऊ शकता. म्हणजे तुम्ही बघू शकता की एक एक सेलचा किंवा एक बायचा कॉल आल्यानंतर, आपण पुढच्या स्लाइडला बघूया, हे बायचं आहे. बायमध्ये जोपर्यंत बायचा ट्रेंड कंटिन्यू आहे तोपर्यंत तुम्हाला सगळ्या स्लाइड या ग्रीन दिसतील आणि क्लाउड पण पूर्णपणे ग्रीन दिसेल. तर अशा प्रकारे इथे सुद्धा तुम्ही बायमध्ये ग्रीन कॅन्डलला तुम्हाला रिटेस्ट मिळतोय. त्याच्यानंतर जिथे जिथे ही ब्लू लाईन आणि लाईट ब्लू लाईन रेड आणि ब्लू मध्ये मर्ज होते तिथे आणि प्लस रिटेस्ट येतोय क्लाउडला, तिथेही तुम्ही एंट्री घेऊ शकता. सो अशा प्रकारे एका कॉलमध्ये एक तुम्हाला अलर्ट आलाय बायचा, पण तुम्हाला या ट्रेडमध्ये एंट्री करायसाठी भरपूर ऑपॉर्च्युनिटीज हे सॉफ्टवेअर तुम्हाला अवेलेबल करून देते. असं नाही की एकदा बायचा कॉल आला तुमचा मिस झाला तर तुम्ही त्या ट्रेडमध्ये एंट्रीज नाही घेऊ शकत. तर अशा प्रकारे हे सॉफ्टवेअर आपल्याला मदत करतं. खूप सोपं आहे समजायला. तुम्ही जेव्हा सॉफ्टवेअर घेतल्यानंतर तुम्हाला जे ट्रेनिंग दिलं जातं त्यामध्ये तुम्ही इझिली समजून जाऊ शकता. आता ही आपली टेक्निकल स्लाइड 7 आहे, लास्ट स्लाइड आहे. ही स्लाइड काय दाखवते आपल्याला, तर मगाशी आपण फर्स्ट स्लाइडमध्ये बघितलं की आपल्याला एव्हरी डे डेलीची रेंज येते. प्रत्येक दिवसाला जेव्हा फर्स्ट कॅन्डल बनते तेव्हा तुम्हाला डेलीची रेंज येते. इथे तुम्ही बघू शकता की हे जे ॲरो आहेत, ग्रीन ॲरो, हे डेली प्रत्येक दिवसाचा चार्ट आहे. हा डेली इथे लिहिलंय बघा, डी आहे प्राइस आलेली आहे. हे नेक्स्ट डे डी आलाय त्याची प्राइस आली आहे. परत त्याच्या नेक्स्ट डे डी त्याची प्राइस आलेली आहे, त्या दिवसाची रेंज आलेली आहे. सो अशा प्रकारे हे डेलीची तुम्हाला रेंज आलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे वरती बघू शकता की इथे डब्ल्यू लिहिलेलं आहे. या रेड पट्टीमध्ये डब्ल्यू लिहिलेलं आहे, या ग्रीन पट्टीमध्ये डब्ल्यू लिहिलेलं आहे. तर डब्ल्यू म्हणजे ही तुम्हाला वीकली रेंज आलेली आहे. म्हणजे मंडे टू फ्रायडे जे मार्केट असतं, समजा आपण करन्सी मार्केट बघतोय, फॉरेक्स मार्केट किंवा गोल्डचं मार्केट, तर मंडे टू फ्रायडे चालतं. तर मंडे टू फ्रायडेची रेंज तुम्हाला इथे आलेली आहे. मंडे मंडे टू फ्रायडे काय रेंज असणार ती तुम्हाला इथे आलेली आहे. आणि त्याच्यानंतर ही जी सगळ्यात टॉप रेड लाईन आहे आणि सगळ्यात बॉटमची ग्रीन लाईन आहे, इथे तुम्ही एम बघू शकता, एम लिहिलेला आहे. तर इथे तुम्हाला मंथलीची रेंज दिसते. तर अशा प्रकारे फक्त डेलीचीच नाही तर तुम्ही वीकलीची, मंथलीची रेंज सुद्धा या सॉफ्टवेअरमध्ये बघू शकता, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की मार्केट कुठे जाऊ शकतं. सो ह्याचा अंदाज येऊ शकतो तुम्हाला या रेंजचा, ह्याच्यामुळे. लेफ्ट झाले, लेफ्ट झाले, लेफ्ट झाले.
रेकॉर्डिंग पॉज कर. आले. आले. हॅलो. हाँ माइक ऑन हो दे. पंकज सर आ गए क्या आप? हाँ आ गया मैं. ओके ओके. सर रविंद्र सर है, सांगली से है, सांगली. सांगली. ओके ओके. रविंद्र सर. नहीं माइक ऑन नहीं हुआ है सर इनका. माईक ऑन आहे सर. हा, ऐकायला येते माझा सर, आवाज रवींद्र येतोय? सर तुम्हाला? हाँ. हो. हॅलो. हाँ, मग आपण सुरू करूया. ओके. तर रवींद्र सर, मी आतापर्यंत ज्या 7 स्लाईड सांगितल्या त्या तुमच्या लक्षात आल्या कशा प्रकारे वर्क करतात ते? हो, बऱ्यापैकी आलेलं आहे. तर ओके. काय तुम्हाला होतं ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकली तुम्हाला काही करतो. प्रश्न असेल तर विचारा सर. नाही, प्रश्न तसं काही नाही. कारण ओके. ऑलरेडी गोष्टी तिथं इंडिकेट करणार नाही. आपल्याला फक्त थोडं सुरुवातीला त्याकडे लक्ष द्यावं लागेल आणि ट्रेन व्हावं लागेल आपल्याला. तुमचा आवाज क्लिअरली नाही आला मला. नाही, आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीला त्या गोष्टीकडे पहिल्यांदा शिकावं लागेल आणि मगच होणार आहे. बरोबर बरोबर. तोपर्यंत येस लगेच होणार नाही. येस येस. ही सो आता आपण काय करूया नेक्स्ट, आपण आपण लाईव्ह जाऊया आणि लाईव्ह हा. मार्केटमध्ये कशा प्रकारे सॉफ्टवेअर काम करतं ते आपण बघूया. ओके. पंकज सर आप लाइव का ले लो. नहीं फिर से लेफ्ट हो गए. नहीं, फिर से लेफ्ट हो गए. हाँ, हाँ, उनको कुछ वहाँ पे कुछ टेक्निकल ये है, नेट का इश्यू होगा नेट शायद. का इश्यू है, वो गांव है वो, हम्म. मोबाइल का इंटरनेट